पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण जिथे आहोत तिथे आपला ठसा उमटवला पाहिजे। आपण जिथे आहोत तिथून इतरांना मदत केली पाहिजे असं सातत्याने जे विचार करत असतात, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला संधी मांडतात। लोकमतमधून ज्यावेळेला राजीनामा देण्याचा विषय आला, मग त्याचाही मला असं वाटतं त्यांना आवडणार नाही, परंतु संदर्भ सांगायला पाहिजे, कारण त्यांच्या सगळ्या त्या वाटचालीत मी होतो। ज्यावेळेला कोविडच्या काळामध्ये आई आजारी असतानाही, सोलापूर लोकमतचे संपादक असतानाही त्यांना नागपूरला ट्रान्सफर केलं गेलं, तेव्हा त्यांनी मॅनेजमेंटकडे खूप विनंती करून पाहिली की बाबा आई आजारी आहे आणि मी आधी मुळात बार्शीला ती असते, मी सोलापूरला राहतो, आता तुम्ही मला नागपूरला पाठवताय। स्वाभाविक आहे, त्यांचे काही अडचणी असतील, मी कुणा वृत्तपत्र समूहाला दोष देत नाही, पण शेवटी त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय केला। माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 2 वर्ष ते काहीच करत नव्हते, अनेक ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करत होते, पण आपल्यावर आलेलं आक्रमण, आपल्यावर आलेलं संकट याचं संधीमध्ये रूपांतर करणं आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं, पीपल्स पार्टिसिपेशन, अशा भूमिकेतून ते म्हणाले की जाऊ देत, आपण डिजिटल मीडिया यात काम करणाऱ्या लोकांना संघटित करू। जवळजवळ 5-1 हजार लोकांना त्यांनी संघटित केलं, त्यातले बांद्यापासून चांद्यापर्यंत 2200 लोक इथे येतील असं आता वाटतंय। आतापर्यंत नोंदणी 1400 झाली असं मला कळत आहे। तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला ही त्यांनी संधी मानली। आणि तुम्हा सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजेत, आपल्याला काही नियमावली हवी आहे त्यासाठी आपली संघटना पाहिजे, असं करून पहिलं अधिवेशन बिलालला बोलवलं आणि मी आणि शंभूराज देसाई दोघेही त्या अधिवेशनाला गेलो। असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एका अर्थाने दिशा ठरवली पाहिजे, नाही तर आपण रडत बसतो, दुसऱ्यांना दोष देतो, असे आपले संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने की काळाच्या ओघात मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण पुन्हा सकाळी उगवतो, तसं आता ते फ्री प्रेस जर्नल नावाच्या एका 150 वर्षापेक्षा जुन्या ग्रुपचे संपादक झाले। मी परवा त्यांच्या वर्तमानपत्रात गेलो। इंग्लिश प्रिंट मीडियामध्ये फ्री प्रेस जर्नलचं एक मोठं स्थान आहे आणि मी परवा ऑफिसमध्ये गेलो, खूप दिवसाची त्यांची इच्छा होती आणि मला खूप आनंद झाला। सगळी मॅनेजमेंट इथे आली होती, ती राजाभाऊंची स्तुती करत होती आणि त्यामुळे बार्शीसारख्या छोट्या गावात राहणारे, सोलापूरमध्ये लोकमतचे संपादक असणारे, लोकमतने आपल्याला जी हवी होती ती सोय न दिल्यामुळे राजीनामा देणारे, तुमचं सगळ्यांचं संघटन बांधणारे, आता फ्री प्रेस जर्नलचे संपादक झालेले राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित आहेत। धनंजय माडकांसारखे, आमच्यासारखे आणि अगदी शाहू महाराजांसारखे, महाराज हे शेवटी त्यांना हात लावायचा असतो आणि त्यांना जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ते कधी आपल्या रिकाम्या हाताने पाठवत नाहीत। आम्ही तुम्हाला ट्रस्टमध्ये वर्षभर तुमच्या 5000 लोकांनी मुलींचं शिक्षण, मुलींचा खेळ जे करिअर होत चाललं आहे आणि तो कॉस्टली होत चालला आहे, आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या, तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे। आणि ती परवा राजाभाऊंनी सोलापूरला 100वा अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा ते अदृश्य राहिले, पण त्यांनी कोणाला तरी पुश करून मला स्वागताध्यक्ष व्हायला लागलं, ते मागे होते पडद्याआड, पण चांगलं झालं राजाभाऊ, खूप चांगलं झालं ते।